जिवतीची फुलं, झटुलीची फुलं, दोडी किंवा त्यालाच म्हणतात वसंतीची फुलं. तर ही महाराष्ट्रातील एक अतिशय दुर्मिळ आणि पारंपरिक रानभाजी आहे. ही भाजी वर्षभरातून फक्त एकदाच म्हणजे 15 ते 20 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत याला अत्यंत दुर्मिळ रानमेवा मानले जाते. श्रावण महिन्यातील शुक्रवारी जिवती देवीची पूजा करतात. ही देवी लहान मुलांचे रक्षण करणारी आणि वंशवृद्धी करणारी मानली जाते. आता देवीच्या याच पूजेशी जोडल्या गेल्यामुळे या रानभाजीला जिवतीची किंवा ज्योतीची भाजी असे नाव पडले आहे. आता या भाजीची चव म्हणजे जशी की शाकाहारी असूनही हिची चव बऱ्याच अंशी अंड्याच्या भुर्जीसारखी लागते. त्यामुळे खवय्यांमध्ये या भाजीला प्रचंड मागणी असते. ही भाजी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात ही भाजी तुमची तयार होईल. तर काय करायचं, सर्वप्रथम फुलाचे देठ काढून फुले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. नंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, बारीक चिरलेला लसूण आणि कांदा छान परतून घ्यायचा. नंतर त्याच्यात हळद, तिखट, मीठ आणि नंतर स्वच्छ केलेली फुलं टाकायची आणि 5 मिनिटं ते वाफेवर शिजवायची. भाजीला अजून छान चव यावी म्हणून याच्यात मी शेंगदाण्याचा कूट घातला आणि बस 5 मिनिटात थोडंसं खालीवर करून भाजी आपली रेडी होईल. ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला एकदम उत्तम राहील. बस रेडी आहे आपली भाजी खाण्यासाठी. आता या भाजीचे पारंपरिक महत्त्व म्हणजे असे की ग्रामीण भागात पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या सणांच्या वेळी विशेषतः श्रावणात निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या भाज्या खाण्याची परंपरा आहे. त्याच्यातीलच हे एक भाजी आहे जिवतीची फुलं. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.